आगामी मतदानाआधी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत अशी माहिती आहे। मकर संक्रांतीपूर्वी या योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे वितरित केले जातील। त्यावेळी लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळेल। दरम्यान या योजनेसाठी आवश्यक असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत 31 डिसेंबरला संपली। पात्र लाभार्थींना लवकरच रकमेचा लाभ मिळणार असल्यानं महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे झाकतं। जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे 1 रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही। संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची वयोश्री योजना असेल, या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत। त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणारी योजना बंद करून ही योजना राबवण्यात आलेली नाहीये। लाडक्या बहिणींनो, आताच तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झालेला असेल। त्याच्यामध्येही बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणं बाकी आहे। त्याचं वितरण या ठिकाणी सुरू आहे। तर तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, आलं नसेल तर नाही म्हणूनही सांगा। त्याच्याबद्दल अजून जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। परंतु सध्या लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। ती म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी संक्रांतीनिमित्त मोठं गिफ्ट भेटणार आहे। लाडक्या बहिणींची संक्रांत आता गोड होणार आहे। पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये येण्यासंदर्भातली अधिकृत घोषणा होऊ शकते। त्याच्याबद्दलची अपडेट येऊ शकते। 2 हप्ते एकत्रित देण्याचा या ठिकाणी भरपूर साऱ्या ठिकाणी चर्चा तुम्ही पाहिलेली असेल। त्याच्याच बद्दलची महत्त्वाची न्यूज आली बघू शकता। या ठिकाणी ही न्यूजमध्ये या ठिकाणी आपण महत्त्वाची माहिती पाहतोय। मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा भेटणार आहे। डिसेंबर व जानेवारीचे 2 हप्ते तुम्हाला एकत्रित 4 दिवसात खात्यामध्ये जमा होऊ शकतात असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी या ठिकाणी मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं 2 हप्ते एकत्रित म्हणजे 3,000 रुपये दिले तर मोठा तुम्हाला दिलासा भेटू शकतो। तुम्हालाही वाटतं का 2 हप्ते सरकारने टाकून द्यावेत एकदाचेच? जसं की तुमचा डिसेंबर महिना संपलेला आहे, त्याच्याबद्दल पैसे कधी येतील अजून अधिकृत घोषणा केलेली नाही। जानेवारी महिनाही या ठिकाणी जवळपास पहिला आठवडा संपून दुसरा आठवडा सुरू होत आहे, परंतु याचे देखील पैसे जमा होण्याबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही। तर 2 हप्ते तुम्हाला एकत्रित दिले जातील याची चर्चा खूप ठिकाणी सुरू आहे। तसं जर झालं तर लाडक्या बहिणींनो, मोठा दिलासा तुम्हाला भेटू शकतो। मोठा सण आहे लाडक्या बहिणींचा, त्याच्या निमित्ताने या ठिकाणी सरकारने हा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला वाटतं का 2 हप्ते एकत्रित दिल्यास तुम्हाला फायदा होईल? तुम्हाला पुढं मग जानेवारी महिन्याची अजून वाट पाहावी लागणार नाही, कारण की एकच 1,500 रुपयाचा हप्ता जर तुम्हाला डिसेंबरचा भेटला तर मग अजून तुम्हाला जानेवारी महिन्याबद्दलची वाट पाहावी लागणार आहे। त्याच्यामुळे 2 हप्ते एकत्रित यायलाच पाहिजेत। तुम्हाला तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून टाईप करा। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून तुम्हाला 2 हप्ते भेटण्यासाठीचा महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची ही बातमी आहे। योजनेअंतर्गत लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये लवकरच डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या 2 हप्त्याची एकत्रित रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच पुढील 4 दिवसात प्रत्येक लाभार्थीच्या खात्यात ते 3,000 रुपये जमा होतील। बघा, 4 दिवस नाही, परंतु या ठिकाणी जवळपास 14 ते 16 तारखेच्या अगोदर ही प्रोसेस सुरू होऊ शकते। म्हणजेच याचा अगोदर GR प्रसिद्ध होऊ शकतो, ज्याच्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीच्या दोन्ही हप्त्याचा निधी जो आहे त्याचा उल्लेख केला तर 2 हप्ते तुम्हाला भेटतील। मात्र फक्त डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचाच निधी जर आला तर समजायचं की मग एकच हप्ता सरकार या ठिकाणी देऊ इच्छित आहे। तर आचारसंहितेच्या काळामध्ये हे पैसे भेटायला कुठलीही अडचण नाही, कारण की मागच्या महिन्याचा म्हणजेच 17वा हप्ता तुमचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला आचारसंहितेच्या काळामध्ये
तारखेमध्येच त्याचं वितरण झालेलं आहे. त्याच्यामुळे हे पैसे भेटण्यासाठी अडचण नसावी. परंतु आता वित्त विभागाकडनं जर GR प्रसिद्ध झाला, तशा पद्धतीने मंजुरी जर भेटली तर मात्र नवीन GR येऊ शकतो, ज्याच्यामध्ये डिसेंबरचा आणि जानेवारीचा दोन्ही महिन्याच्या लाभाचा उल्लेख असू शकतो आणि त्याच्यानंतर मग तुमचे वितरणाला सुरुवात होऊ शकते. परंतु सरकारने अजून कुठलीच हालचाल केलेली दिसत नाही, कारण की त्याच्याबद्दलची अधिकृत कुठलीच अजून घोषणा झालेली नाही. आता बघा 14 तारखेला मकर संक्रांत आहे, त्याच्या अगोदर जर या ठिकाणी हे पैसे भेटले तर लाडक्या बहिणींना मोठा फायदा होईल. नंतर या ठिकाणी जर भेटले तर तुम्हाला मग डिसेंबरचेच पैसे ते देऊ शकतील, कारण की बघा आत्तापर्यंत मागच्या वेळेस देखील भरपूर साऱ्या या ठिकाणी सणाच्या निमित्तानं, कुठलीच दिनाच्या निमित्तानं याचं औचित्य साधत लाडक्या बहिणींना एकत्रित पैसे देण्याचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तसंच यावेळेस देखील हा निर्णय होऊ शकतो, मोठा निर्णय या ठिकाणी ठरू शकतो. तर पुढील या ठिकाणी 4 दिवसात, म्हणजेच बघा 14 तारखेच्या अगोदर, आता 10 तारीख आहे, म्हणजे पुढच्या 4 दिवसामध्ये ही प्रक्रिया होणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला पैसे खात्यामध्ये थेट 3000 रुपये जमा होऊ शकतात. मात्र या 2-3 दिवसामध्ये जर प्रोसेस नाही केली तर मात्र एकच लाभ तुम्हाला या ठिकाणी या जानेवारीच्या एंडिंगपर्यंत डिसेंबर महिन्याचा मग भेटू शकतो. तर बघा ही रक्कम 14 जानेवारीपूर्वी खात्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली आहे. नेमकं कशाबद्दलची घोषणा केली, कुणी केली, ती माहिती आपण बघूयात. बघा यापूर्वी नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी लाभार्थी महिलांच्या खात्यात एकत्रित 1500 रुपये च्या ऐवजी 3000 रुपये जमा होतील असं बोललं जात होतं. मात्र त्यापैकी फक्त 1500 रुपये जमा झाले. लाडक्या बहिणींना आशा होती की या ठिकाणी नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता द्यावा. आता तो तर भेटला नाही. मात्र या ठिकाणी मग जानेवारीचा असेल, म्हणजे चालू महिन्याचा, आणि मागच्या महिन्याचा थकीत डिसेंबर महिन्याचा, हे 2 तरी हप्ते या ठिकाणी वेळेवरती भेटणं गरजेचं आहे. महिलांना अपेक्षित रक्कम जी आहे मागच्या वेळेस भेटली नव्हती, यामुळे त्यांच्यात निराशा निर्माण झाली होती. मात्र आता ही निराशा दूर होणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांची प्रत्येकी 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाऊ शकतात. बघा मकर संक्रांतीच्या निमित्ताने ही विशेष भेट तुम्हाला दिली जाऊ शकते. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मकर संक्रांतीच्या निमित्तानं हे विशेष भेट भेटणार आहे. परंतु महिला आणि बालविकास विभागाने अजून याच्याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सोशल मीडियावरती अशा पद्धतीने या ठिकाणी लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या निमित्तानं 2 हप्ते एकत्रित म्हणजे 3000 रुपये भेटतील असं बोललं जात आहे. मात्र या ठिकाणी बघा त्याची शक्यता आहे का मग भेटण्याची? जर या ठिकाणी ह्या 4 दिवसामध्ये निधी वितरणाचा GR नाही आला तर मात्र या ठिकाणी शक्यता कमी आहे. मग तुमचा थेट लाभ जो आहे 16 तारखेनंतर, म्हणजेच या ठिकाणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मग तुम्हाला फक्त डिसेंबरचेच पैसे दिले जाऊ शकतात आणि जानेवारी महिन्याचे पैसे मग तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी भेटू शकतात, जर या ठिकाणी त्याबद्दलचा लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर. बघा आता लाडक्या बहिणींना संक्रांतीचं मोठं गिफ्ट भेटेल असं बोललं जात आहे. त्याच्याबद्दलची सोशल मीडियावरती पोस्ट देखील करण्यात येत आहेत. बघू शकता अशा पद्धतीने ट्विटरवरती ही पोस्ट देखील टाकण्यात आलेली आहे. आता बघा लाखो महिलांना मोठा दिलासा भेटू शकतो जर सरकारने तसा महत्त्वाचा निर्णय घेतला तर. या घोषणेमुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला असण्याची या ठिकाणी शक्यता आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात ही आर्थिक मदत महिलांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास आणि उत्सव साजरा करण्यास उपयोगी ठरू शकते. जर असा निर्णय झाला तर मोठा तुम्हाला या ठिकाणी दिलासा भेटणार आहे संक्रांतीच्या निमित्ताने हे पैसे भेटल्यास. परंतु अजूनही अधिकृत माहिती मात्र सरकारने त्याच्याबद्दलची महिला आणि बालविकास विभागाने किंवा महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दिलेली नाही. म्हणजे याच्याबद्दल काम चालू असू शकतं. जशी त्याच्याबद्दलची अपडेट येईल किंवा त्याच्याबद्दलची घोषणा होईल, 1 हप्ता दिला जाणार आहे की 2 हप्ते दिले जातील, त्याच्याबद्दल जशी अपडेट दिली जाईल तशी तुमच्यापर्यंत नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती दिली जाईल. सध्या तरी अजून या ठिकाणी महिला आणि बालविकास विभागाने याची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र न्यूजमध्ये सांगण्यात येत आहे की याच्याबद्दलची प्रक्रिया सुरू आहे 2 हप्ते एकत्रित देण्यासंदर्भातली. जर तसा निर्णय झाला तर सर्व लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी भेटणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तर बघा 2 हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला 14 तारखेच्या अगोदर पैसे भेटू शकतात. मात्र फक्त एकच GR आला डिसेंबर महिन्याचा तर मात्र मग तुम्हाला पैसे जे आहेत जानेवारी एंडिंगपर्यंत फक्त 1500 रुपये मग भेटू शकतात. जशी अजून महत्त्वाची अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.